राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण इथं 4 फुटावर सरी पाडून घेतलेली आहे. तर आता या दोन्ही सरीमध्ये आपण 4 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण तूर प्लस सोयाबीन दोन्हीची लागवडीची तयारी चालू केलेली आहे. नुकताच काल पाऊस पडायला बघा, सरी फुल भरल्या होत्या पूर्ण. सध्या असं पाणी आटलेलं आहे. हे बघा आता सध्या ओलं आहे आणि याच्यावरती आपल्याला ड्रीपवरती लावायची बघा. अर्ध्या इथं नळ्या आतरून झालेल्या आहेत. इकडे थोड्याफार 10-15 सऱ्या राहिलेल्या आहेत. त्याही आता आतरायचं काम चालू आहे. तर याच्यावरती आपल्याला लागवड कशी करायची आहे, याच्यामध्ये आम्ही कोणतं वाण लावणार आहे, अंतर किती ठेवणार आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आपण याच्यामध्ये ड्रिपवर लावण्यासाठी नळीचे एकदम बरोबरीनं असं 4 फुटावरती बेड पाडून घेतलेले आहेत. आणि एकदम आपल्याला प्लेन असं ऊसाची सरी नाही पाडायची. बेडच थोडासा प्लेन राहायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला लागवड करता येईल. तर इथं आम्ही माती लावल्यानंतर याच्यावरती लोड फिरून घेतलेला आहे, जेणेकरून बेड थोडासा चपटा होईल आणि त्याच्यावरती लागवड करता येईल. तर इथं आम्ही 8 फुटावरती तुरीची लागवड करायची आहे. आता ही 4 फुटावर जी सरी आहे त्यात एक सरी सोडून तुरीची लागवड करायची आहे. मधली जी सरी उरणार आहे त्याच्यावरती सोयाबीन लावायची आहे. तर समजा आपण या बेडवर जर सोयाबीन लावली तर मध्ये अशी ड्रिपची नळी येणार आणि ड्रिपच्या नळीच्या अलीकडून 1 तास राहणार आणि पलीकडून 1 तास राहणार. म्हणजे एका नळीवरती आपण 2 तासाची सोयाबीनची लागवड करणार. आणि तशीच सेम आता ही शेजारची सरी आहे, याच्यावरती मग तुरीची लागवड करणार. तुरीचंही सेम तसंच ड्रिपच्या शेजारी अलीकडून 1 तास पलीकडून 1 तास, जेणेकरून आपण जेव्हा 8 फुटावरती तूर लावणार त्याची वाढही चांगली होईल आणि झाडांची संख्याही त्याच्यामध्ये जास्त बसेल. जर आमची जमीन आहे ही मध्यम स्वरूपाची जमीन आहे, त्याच्यामुळे आम्ही 2-2 तास घेतलेले आहेत. ज्यांची एकदम भारी जमीन आहे, काळीची जमीन आहे, त्यांनी 1च तास लावा, जेणेकरून त्याची ग्रोथही चांगल्या प्रकारे होते. आमची थोडीशी मध्यम जमीन असल्यामुळे आम्ही 2-2 तास घेतलेले आहेत. आणि ड्रिपवरती लावण्याचा एक फायदा असतो, पाणी जेव्हा लागेल तेव्हा ड्रिपनं पाणी देता येतं लगेच आणि त्याची ग्रोथही चांगल्या प्रकारे होत जाते. आणि मागच्या वर्षी आम्ही प्लेन जमिनीमध्ये तूर लागवड केली होती, तर पाहिजे तशी आपल्याला त्याची ग्रोथ करता येत नाही, कारण की प्लेन मातीमध्ये त्याचं पोषणही चांगलं होत नाही. त्याच्यामुळे आपण यावर्षी बेड पाडून ट्राय करतो आहे. तर यावर्षी बघूयात कशा प्रकारे ग्रोथ होते. झाडांना जर अशी भुसभुशीत जर माती भेटली, झाडांची ग्रोथही त्याच्यामध्ये चांगली होते. आता हे बघा, आता इथून पलीकडे नळ्या आम्ही आतरून घेतलेल्या आहेत. तर हे ड्रीप आहे, हे बघा 1.5 फुटावरती ड्रीप आहे. आता ह्या ड्रिपच्या अलीकडून 1 तास येणार, ह्या ड्रिपच्या शेजारी या साईडनं सुद्धा 1 तास येणार. आता बेडच्या दोन्ही साईडनं 1-1 तास येणार. आणि याच्यावरती सोयाबीनची लागवड करताना सोयाबीनचं अंतर ठेवणार आहे मी 6 इंच. प्रत्येक झाडामध्ये 6 इंच अंतर राहणार. आणि त्याच्यामध्ये टोकननं लागवड करणार आहे. टोकनमध्ये 1-2 अशा बिया त्याच्यामध्ये ठेवणार आहे, जेणेकरून झाडांची संख्या ही जास्त बसेल. आणि त्याच्यामध्ये 6 इंचाचं अंतर असल्यामुळे झाडांचं वाढही त्याच्यामध्ये एक चांगली होते. आणि तूर लागवडही अशा पद्धतीनंच करणार आहे. दोन्ही साईडनं 2 तास. तुरीचं अंतरही 6 इंचच ठेवणार आहे, पण तुरीचं फक्त एकच दाणा त्याच्यामध्ये ठेवणार आहे. म्हणजे त्या प्लेटमधून एकच दाणा पडला पाहिजे अशा पद्धतीने सेटिंग करणार आहे. 6 इंच त्याच्यामुळेच अंतर ठेवलेलं आहे, फक्त एक दाणा त्याच्यामध्ये सोडायचा आहे. जर 2 जर पडले तर तुमचं खूप जास्त त्याच्यामध्ये दाटे होऊन जाईल. त्याच्यामुळे आपल्याला एकच दाणा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. जर तुम्हाला 2-2 टाकायचं असेल तर त्याच्यामध्ये मग तुम्ही अंतर वाढवा. त्याच्यामध्ये मग तुम्ही फुटावरती लावू शकता. 1 फुटावरती मग तुम्ही 2-2 बिया त्याच्यामध्ये सोडू शकता. तर याच्यामध्ये सोयाबीनसाठी आम्ही ग्रीन गोल्ड वाण घेतलेलं आहे. दरवर्षी आम्ही घरचंच बियाणं आहे ते याच्यामध्ये लागवड करणार आहे. आणि तुरीसाठी आमच्याकडे गोदावरी आहे, ते पण घरचंच बियाणं आहे. पांढऱ्या तुरीचं गोदावरी, त्याची याच्यामध्ये लागवड करणार आहे. दोन्ही पण टोकनच्या साह्यानं लागवड करणार आहे, जेणेकरून बियाणं हे कमी लागतं. आणि टोकननं लागवड केल्यानंतर झाडांची ग्रोथही चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये होत जाते. आणि याच्यावरती आता आम्ही बेडवरती खत टाकून घेणार आहे. खत टाकल्यानंतर कोळप्याच्या साह्यानं जमीन खालीवरती करायची, जेणेकरून खत उघडं राहणार नाही, जमिनीमध्ये मिक्स होऊन जाईल. तर उघडं जर राहिलं तर हवेच्या स्वरूपाने ते वरतीच विरघळून जातं त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला त्याचा पिकालाही जास्त काही फायदा होत नाही. त्याच्यामुळे खत टाकल्यानंतर आता जर पाऊस पडला नसता तर खत टाकल्यानंतर लगेच आम्ही त्याच्यावरती टोकननं लागवड केली असती. पण पाऊस पडल्यानंतर हे बघा, जमीन अशी कडक झालेली आहे, त्याच्यामुळे वरतून कोळप्याच्या साह्यानं जमीन खालीवरती करायची आहे. तर याच्यामध्ये आम्ही 20-20-0-13 आणि पोटॅश हे 2 खत मिक्स करून टाकणार आहे.
जर तुमच्याकडे सेपरेट कोणतं 10-26-26 असलं तुम्ही तेही वापरू शकता, 12-16 असलं तर तेही वापरू शकता. पण आम्ही 20-20-13 घेतलेलं आहे, पण त्याच्यामध्ये पोटॅश नसल्यामुळे पोटॅश आम्ही सेपरेट त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तुम्ही प्लेन रानामध्येही तूर लावून बघा आणि सरीवरती लावून बघा, दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही स्वतः त्याची लागवड करू शकता. तर आम्हाला मागच्या वर्षी प्लेन जागेमध्ये चांगली वाढ न झाल्यामुळे आम्ही यावर्षी बेडवरती लावण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पूर्ण शेड्यूल तुम्हाला याच्यानंतरही बघायला भेटेल. त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा.